यांच्याकडनं घोळ केल्याशिवाय दुसऱ्या काय अपेक्षा ठेवणार आहे आपण? ऐक ना मिथून दादा, तसं काही नाहीये. तसं नाही तर मग कसं रे? येडा समजतो मला? महनाव चुकीचं लिहितो. महनाव काय मास्तर? हो चुकीचं लिहिलंय. अरे याला काय अर्थ आहे? अरे मदन्या, एक तरी काम नीट करीत जाय. मुद्दाम करतोय ना हे सगळं? मुद्दाम करतोय ना? अहो हे बघा, व्याकरणात किती चुका केल्यात. अहो पत्रिका छापण्याआधी मला दाखविली असती तर बरं झालं असतं. मास्तर याला भापाऱ्या मारण्या पलीकडे दुसरं काहीच चांगलं येत नाही. निश्चय भापारी आणीत असतो. काय मास्तर, त्या दिवशी डुबे आजी लयच वरडली ना? कोणत्या हो? इंग्लिश लायसन दाखविलं होतं, आठवत आहे काही? हो हो हो. मदनजी माफ करा हा त्या दिवसासाठी. खरं म्हणजे मी तुमच्या आयुष्यात पुन्हा इंग्रजीचं कांड कधीच करणार नाही. आणि हे आजचा प्रकार पण डुबी आजीला सांगू नका बरं, नाहीतर सोलून काढतील मला. त्या दिवशीचा डुबी आजीचा ओरडा लक्षात राहिला असता तर इथं कशाला आलो असतो. मिथुनजी ही घ्या पत्रिका. मला आता शाळेला उशीर होतोय. निघतो मी. अरे थांबा मास्तर. नाही नाही चहा घेऊन जा ना, चहा घेऊन जा ना. हो मास्तर, चहा घेऊन जा की. मास्तर हो हो मास्तर. अरे ही पिशी तर घेऊन जा. अरे येऊ तो गेला. आता मारियन माझ्या नावाची पत्रिका शोधावी लागेल. चल. मादन, माया, भैया. बघा बघा, बघा बघा, रंगली का नाही? Yeah, it's so nice and dark. हा मग राहुलचं लव आहे ना म्हणून एवढी रंगली. आफ्टर मॅरेज त्याने मला प्रॉमिस केलंय की मला ना लय भारी ठेवी आणि मला जे पाहिजे ना ते देईल. What? नॉट कळी आईला. हा मेहंदीचा कलर डार्क डार्क ना, मग राहुलचं प्रेम, लव, मोर मोर. Mine too. आईला भाऊ भाऊ, आईला तुमची पण रंगली मस्त, बेस्ट आहे. घ्या, राहुलचं नाव घेतल्यानंतर राहुलचा फोन आला. नंतर बोलते, बाय बाय. Manka, थांब, नंतर बोलू. टॉक टॉक. tell Madan that I'm waiting for wedding card. हा ओके ओके. अरे दादाला कार्डाचं काहीतरी सांगायचंय वाटतं. दाद्या, ते मॅरियाला कार्डाचं काहीतरी सांगायचंय. हॅलो. हा हॅलो गोप्या, समद घर हुडकलं राव. पत्रिका कुठं घावाना झाल्यात. पत्रिका जर कोणाच्या हातात लागल्या असतील ना लय महागात पडन. पण मला एक गोष्ट कळना झाली, सोप्या घालून कोण घेऊन गेला असं रे पत्रिका? राणी वहिनी. अरे त्यांना सवय असं काही भेटलं ना का लपून ठेवायची. राव चल. वहिनी काय करताय? बाई भाऊजी तुम्ही? ते घरच्यांना तर काही काळजी नाही आणि मस्त मलाच माहिती आहे मी वस्तू दडू 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 ठेवीते म्हणून. नाही नाही वहिनी, असं कोण म्हणत? तुम्ही लई काम करीता. आणि कसं आहे, ग्रामपंचायत सदस्य करून करून तरी किती काम करणार ना. बाई भाऊजी तुम्हालाच काय ते कळतंय बघा.
रात्री काय येळ झाला काय घरी यायला? हा जरा उशीरच झालता. भाऊजी अहो लगीन घर आहे का नाही आपलं? हा मी आज जर पत्रिका उचलल्या नसत्या तर सापडल्या असत्या का? नाही नाही ना. हेच सांगायला डुबी आजींकडे गेले होते बर का. मग मला काय म्हणे त्यात तुला असं म्हणे कुणीच. आता तुम्ही सांगा असंच कुणी कोण ठेवल का? नाही ना. चुकून राहिला असेल की नाही. म्हणून मी एक गट्टा काजूकडे दिलाय आणि एक हे माझ्याकडे ठेवलाय. हे लई भारी काम केलं गाड्या तुम्ही. हा मग काजू वहिनी का तर इंग्रजी गेले नसतील ना. बघू ना आता काय ते. राणी वहिनी काही म्हणले का? हा ती द्या इकडं मी ठेवितो. अहो काय आलं भाऊजी राहू द्या ना ठेवते मी. वहिनी ग्रामपंचायत सदस्य आहे तुम्ही. तुम्हाला बाकीची कामं असते ना. तुम्ही कुठे एक एक पत्रिका नेऊन वाटणार आहे ना. द्या. हा तर ते बी खरंच आहे म्हणा. बरं दरा. मदन भाऊजी हा पाहिलं ना मी जर पत्रिका उचलल्या नसत्या तर तुम्हाला काही मिळत नव्हत्या. वहिनी तुम्ही जर घरात नसताना तर घराचं काय झालं असतं काही माहित. येतो. गोपू ए गोपू अरे किती वेळ झाला पत्रिका सांगितल्या होत्या तुला. हा ना ना अहो तेच बघत होतो. हे काय मदांच्या हातात. त्या दे ना. नाही ना ना हे त्याच काय आहे. त्याचं काय पत्रिकाच आहे ना. नाही ना ना हा नवीन गट्टा आहे ना. जुन्या गट्ट्यातला देतो ना. अरे त्याला काय नवान जुनं हा त्याच्यात काय दे इकडे. दाजी काही गडबड आहे का? हा नाही नाही काही नाही. गोप्या काजू कुठे ठेवल्यात त्या पत्रिका आणून दे. जाय तो बंडल आण. हा जाय जाय. आलोच हा. अहो काय करताय? कुठं काय काही नाही. अहो आंघोळीला जा ना. पाणी किती असं तापलंय. हा हा जातो जातो. जातोय नी लगेच चला बरं. काजू लय कामं पडलेत पटापट आवरा बरं चला. थांब काजू हे ठेव तर दे की जरा. द्या मी ठेवते. अगं नाही काजू मी ठेवतो ना. अहो द्या काजू ऐक. मी ठेवते ना. ऐक ना. मी ठेवते. काजू चला अगं अहो चला ना ऐका ना. ऐक ना मी चला ठेवतो ना ना. चला बरं तुम्ही. लय इंग्रजी. काहीतरी घोटाळा दिसतोय. हा इंग्रजी वाचून घ्यायचं कसं. मास्तर पण निघून गेलाय. तर कोण. हा राजकुमारी त्या देत असतात वाचून. हा पत्रिकेत काही डेंजर वाटलं खाना खुना तर समजते ना आपल्याला. विषय आहे का.
राजकुमारीजी, आतमध्ये येऊ का मी? आतमध्ये Oh yes, why not? Come in. Hey Mithun, what's up? Again you bought something for me. हे वाचून पाहिजे होती. Pardon? हळून बिडून नाही, वाचून पाहिजे होती. I'm sorry Mithun. I'm not getting what you're saying. आता कसं सांगायचं यांना? What happened? You look so nervous. हे हा हे बघ, कायच कर. Mithun, thank you so much. It's me and mother's wedding card. See? यांना काहून एवढा आनंद झाला? हा, काहीतरी घोळ दिसतोय. काजू असं का बघते का? आता माझ्या नवऱ्याकडे पेरमाणा पाहायचं बी नाही का? असतोय. हा मग आपला नवरा आपल्यासाठी एवढं करत असन तर त्याच्यासाठी एवढं बी करायला नको का? असं म्हणते. हे माझं हरिण, तुला कोणी सांगितलं मग तुझ्या लई प्रेम आहे? कापसा आणि मऊ हातावर कसली उठून दिसते का मेहंदी? आता मला पण मेहंदी काढावी लागेल हातावर. महा बायको तर माझ्यावर किती प्रेम आहे ते बघा. आता ग बया, तुमचं आपलं काहीतरीच. काहीतरीच काय? Madan! 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 Look, Madan. Thank you so much. I'm so happy. गुड गुड. काय मदनराव, काय आहे काय त्याच्यात? हा, काय येडा समजतो मला. हो रे, काय झालं दादा? बीट ते तू जरा शांत राह. काय ना मदनराव, मला ना काही कळणच झालंय बघा. ही पत्रिका वाचून राजकुमारी एवढ्या खुशकावून झाल्या. बाहेर मास्तर पत्रिका वाचित होता तेव्हा गडबडला काऊन रे? हा, नानानं जेव्हा पत्रिका मागितल्या तेव्हा जस काय कुणी आपला जीव मागतो काय असं झाला होतं तू. काही गोळ काय? नाही नाही, असं काही नाही. काही नाही, काही नाही. हा, आता ही पत्रिका आहे ना, ती मी मास्तरकडनं वाचून घेत असतो. हा, तुला काय करायचंय ना ती घे करून. आता मी पण कुणाच्या बापाचं ऐकत नसतो काय.
आता ही पत्रिका आहे ना, आपण मास्तरकडनं वाचून घेतच असतो. काय मास्तर कडून वाचून घे. जाय. अहो काय झालंय? What's Mithun concerned about our wedding card? It seems like he didn't like it. हा, टॉकिंग अबाउट डिझाईन. Why? Is there anything wrong in design? सांग की काय वाईट वाटत आहे. अरे सांगू थकलो भो. आधी बिझनेसवर शंका, नंतर राजकुमारी आहेत का त्याच्यावर शंका, नंतर इंग्लंडच्या लायसनवर बडबड. इथं राहू का नको? अहो मग काय, एक तर इतक्या वर्षांनी इकडे आलोय. नाही दिसलं इंग्रजी की काहीतरी असन. तुला एक इंग्लिश येत नाही म्हणून आमच्या डोक्याला काय त्रास. लपवण्यासारखं काय माझ्याकडं? समजा ते सगळं तुमच्या समोरच आहे ना. आणि मिथून लपवायचं असतं ना तर तिकडेच राहिलो असतो, इकडे काय आलो असतो. अहो तसं नसन म्हणायचं दादाला. कसं तसं नसन म्हणायचं? इथं आधीच मंगीच्या लग्नाचं टेन्शन आहे, ह्याचं काय वेगळंच. दादा अरे काय चाललंय? लगीन घर आहे ना, नगन असं वागू. तुझ्या ह्या अशा वागण्या पायी त्यांना लई त्रास होतो. ते पण माणूसच आहे ना. तुम्ही जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यावर शंका घेत असतात. कसं वाटत असेल त्यांना? जरा विचार करत जा ना. काय ना बिट्टे, याच्यात थोडीशी गडबड वाटली म्हणून. मिथून मी कसा बी असलो ना तरी कोणाला कधी फसविलं नाही. नाही ते जरा नाना समोर गडबडला होता ना तू. राजकुमारी पण लई खुश झाल्या म्हणून थोडस. अरे मग खुश तर होणार ना, इंग्रजीत पत्रिका लिहिली म्हणून. सी हॅपी Yeah. बघ. आपली भारतातली संस्कृती शिकायला आले ते इकडं म्हणून इंग्लिश मध्ये पत्रिका छापल्यात है ना. इंग्लंडच्या राणीला पत्रिका पाठवायची म्हणून इंग्लिश मध्ये छापली. माझ्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणून त्यांना सांगितलं तर खवळल्या ना मायावर. मला म्हटल्या मला का नाही सांगितलं, मी आले असते म्हणून. What are you discussing so long? डिझाईन. Okay. बस झाला आता, जास्तचा विचार करू नका. बाहेर हळदीला बाया जमतील, हळदीची तयारी करायला लागल. हळद गो लाव तुला सर. Kajal, you go. I'll come. काय म्हणलं या? तू जाय म्हणती पुढं, ते येतील मागून. जाय. बरं Madan. Thank you for this. Yes. काय ना दाजी, त्या बिट्टी मोर मला बोलता नाही आलं, पण नाना मोरची तुमची गडबड आहे ना लक्षात आली माया. आणि राजकुमारी पत्रिका वाचून एवढ्या खुश झाल्या. हा, याच्यामुळं ना माया मनात वेगळाच संशय आला. आणि तो संशय जर खरा ठरला ना तर खलबत्त्यात घालून कुटीत असतो मी, चांगली चटणी बनवित असतो. काय ध्यानात आहे ना? हा, कुथून आणीत असतो यो मी तू. आला यो इथं तवर काही व्हायला नको, नाहीतर तिकडं हळदीचा पिवळा रंग रंगायचा आणि इकडं फाटक्याचा लाल.